मुलांचा डबा असो या सकाळचा नाश्ता असो, अगदी झटपट आणि 10 मिनिटात तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी आजची रेसिपी असणार आहे। तर मंडळी, चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। तर यासाठी आपल्याला 2 कच्चे बटाटे लागणार आहेत। तर हे बटाटे आपल्याला सगळ्यात आधी याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे। तर इथे मी याच्यावरचं साल काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही बटाट्याच्या वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे किसणीने बारीक असं किसून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा पद्धतीने हे दोन्ही बटाटे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने मी हे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत। याला एखाद्या भांड्यामध्ये काढून चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी हा किस एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे त्याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कडक असं पिळून काढायचं आहे। तर यातलं मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता। तर मी इथे एक गाजर किसणीने बारीक असं किसून घातलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर इथे बीट किंवा तुम्ही पत्तागोबी सुद्धा घालू शकता तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे आता बारीक कट केलेली मिरची घातलेली आहे हिरवी। जर तुम्हाला हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट घालायचं असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी हळद घालायची आहे। इथे मी अर्धा चमचा धनेपूड सुद्धा घातलेली आहे। तर नक्की घाला, यामुळे खूप छान अशी या पदार्थाला टेस्ट येते। आता यानंतर आपल्याला थोडासा इथं ओवा सुद्धा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्हाला कोथिंबीर ऐवजी कुठली पत्ताभाजी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तरी सुद्धा चालेल। आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले सगळे या बटाट्याला आणि गाजरला लागल्या जातील अशा पद्धतीने याला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण पाणी न घालता घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला याच्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे। तुम्हाला वाटलंच तर थोडंसं पाणी घाला, पण शक्यतो यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, कारण बटाट्यामध्ये आणि गाजरामध्ये सुद्धा पाणी असतं, त्यामुळे एवढ्या प्रमाणामध्येच याचं पीठ असं घट्ट मळून तयार होतं। तर इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी लागलेलं आहे। जर तुम्ही प्रमाण जास्त घेत असाल गाजरचं आणि बटाट्याचं तर तुम्हाला पीठ हे जास्त लागू शकतं। तर इथे पिठाचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकतात। तर इथे मी अशा पद्धतीने याचा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला आवडत असतील त्या आकारात तुम्ही इथे बनवू शकतात तरी सुद्धा चालेल, पण मी इथे याला टिक्कीचा आकार दिलेला आहे आणि आपल्याला हे तव्यावरतीच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तुम्ही याला पॅन मध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तरी सुद्धा चालेल। तर तवा आपल्याला छान असा गरम होऊ द्यायचा आहे। तर यावरती तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही ते वापर करू शकता। इथे मी तेल घातलेलं आहे। आपल्याला हे कमी गॅसवरती, लो टू मीडियम वरती या टिक्क्या छान अशा दोन्ही साइडनी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल। तर हे पहा मंडळी, आपण हे दोन्ही साइडनी छान असे भाजून घेत आहोत। लो टू मीडियम गॅसवरती जर भाजलं ना तर हे आतपर्यंत भाजल्या जातात, कच्चे राहत नाहीत आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम असे लागतात। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही या टिक्क्या सॉस सोबत, चटणी सोबत, तुमच्या आवडत्या कुठल्याही किंवा मग नुसते असे जरी खाल्ल्याने ह्या टिक्क्यात तरी सुद्धा चवीला अप्रतिम अशा लागतात। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी 10 मिनिटात आपण ह्या टिक्क्या बनवू शकतो। कधी कधी काहीतरी चटपटीत खायचे असते किंवा मुलं आपल्याला मागतात, तर आपण त्या वेळेला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने 10 मिनिटात त्यांना या टिक्क्या बनवून देऊ शकतो आणि ते सुद्धा आवडीने खातील। तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्या आवडत्या आणि युनिक अशा रेसिपी सोबत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.